नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे मटकीची उसळ। तर आपण सुकी उसळ बनवणार आहोत। तर डब्यासाठी एकदम झटपट तयार होणारी। तर चला रेसिपीची सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर सर्वात आधी इथे मी उसळ घेतली। तर मी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर मोड आलेली उसळ घ्यायची आपल्याला। त्यानंतर गॅसवरती कढई तापवायला ठेवली आहे। तर कढईमध्ये मी तेल घालून घेतलं। तेल तापल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये जिरे टाकायचे। त्यानंतर इथे मी एक कांदा घेतला आहे, तो बारीक कट करून घ्यायचा आहे। तो परतून घ्यायचा आपल्याला। कांदा परतला की लगेच त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकायचे। मी ते एक टोमॅटो घेतले, ते बारीक कट करून घ्यायचे। टोमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकायचे। आपल्याला भाजीला जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकून घ्यायचं। ते छान असं परतून घ्यायचं आपल्याला। टोमॅटो छान शिजलं पाहिजे असं परतून घ्यायचं। कांदा आणि टोमॅटो परततोय तोपर्यंत आपण वाटण करून घ्यायचे। तर इथं मी हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडे शेंगदाणे घेतले। त्याचं जाडसर वाटण करायचं आहे आपल्याला। तर सर्वात आधी हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण करायचे। त्यानंतरच आपल्याला शेंगदाणे टाकायचे। या पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं, थोडं जाडसर, पाणी न टाकता वाटण करायचे। तर इथे टोमॅटो आपलं परतून झालं। या पद्धतीने आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं। त्याच्यानंतर याच्यामध्ये हिंग टाकायची थोडीशी। त्यानंतर याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची। तर हे परतून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जो मसाला वाटला होता वाटण ते टाकून घ्यायचं याच्यामध्ये। आता हे परतून घ्यायचं। आता हे परतल्याच्या नंतर याच्यामध्ये लगेच उसळ टाकून घेऊ। तर हिरवी मिरची जागी तुम्ही लाल मिरची टाकली तरी चालेल, छान अशी सुकी उसळ होते। आता आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं। तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला। तशावर शेवटी थोडीशी कोथिंबीर पण टाकायची। आता हे कमी गॅसवरती आपण शिजवून घेऊया। पाणी थोडंच टाकायचं आहे कारण आपण सुकी उसळ बनवतोय। तर इथे आपली मटकीची उसळ बनवून तयार झाली। तर एकदम छान अशी रेसिपी झालेली आहे। तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।